मराठा आंदोलनात फूट पडली आहे का? जरांगे पाटील एकटे पडलेत का? डाव कुणाचा, घाव कुणाचा? व्हायरलपेक्षा सत्य महत्त्वाचं, अफवांपेक्षा पुरावे महत्त्वाचे. नमस्कार, मी खंडू डोईफोडे. चला तर मग जाणून घेऊयात पडद्यामागचं सत्य. लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. हे चांगलं काम करणार त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सारखायचं, मग चट्टे चट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निवड सुरू झालाय आता. वाघाचा मांजर झालेला मी आज मनोज जरांगेंना बघितला. मांजर म्याव झाला, म्याव. जेवढे वार दुश्मनांचे घाव करीत नाहीत, त्यापेक्षा जास्त वार हे स्वकीयांचे त्रास देत असतात. मुळात नेमकी अशीच अवस्था मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आता झालेली आम्हाला पाहायला मिळते. एकीकडं मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची चळवळीला जे चार चांद लावले, जो कळस लावला, तो आजपर्यंत कुणीही लावला नव्हता. मराठा आरक्षणाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहून ठेवावं लागेल, इतकं तेजस्वी आणि ओजस्वी कार्य जरांगे पाटलांनी केलं. पण खरंच आज जरांगे पाटील एकटे पडलेत का? जरांगे पाटलांना पुन्हा आपली ताकद दाखवावी लागेल का? आत्ता लगेचच जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जाहीर केलेला आहे. दौरे सुरूही झालेले आहेत. आता दौऱ्यानंतर तिथली जी गर्दी सांगून जाईल की जरांगे पाटलांची ताकद खरंच कमी झाली आहे का? पण आजच्या व्हिडिओचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आंदोलनामध्ये फूट पडली आहे का? डाव कुणाचा आहे आणि घाव कुणाचा आहे यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. खरं तर येत्या 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून काही समन्वयकांनी 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या विरोधामध्ये 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर दुसरीकडं येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा दंड थोपटलेले आहेत. ही सगळी परिस्थिती आपल्यासमोर मी ह्या कारणांसाठी सांगतोय की मराठा क्रांती मोर्चा आत्ताच जागा कसं काय झाला, मराठा क्रांती मोर्चानं आत्ताच आंदोलनाची रूपरेषा कशामुळे आखली, मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठ्यांमध्ये 2 गट पाडण्याचं काम कुणी केलेलं आहे, जे पाप व्हायला नाही पाहिजे होतं ते पाप कसं काय घडलं, या सगळ्यांवरती आपण सविस्तर बोलणार आहोत. मुळात गुणवंत सदावर्तीची पत्रकार परिषद आपण पाहिली असेल, लक्ष्मण हाकेची सुद्धा पत्रकार परिषद आपण पाहिली असेल. जेव्हा आपले शत्रू आपल्यासमोर उभे असतात तेव्हा त्या शत्रूंची भीती आपल्याला कधीच वाटत नाही, परंतु जेव्हा स्वकीय शत्रू बनतात ना तेव्हा जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आणि जरांगे पाटील तेच करत आहेत. आज लक्ष्मण हाकेला जरांगे पाटील घाबरत नाहीत, गुणरत्न सदावर्तेला जरांगे पाटील घाबरत नाहीत, सरकारी व्यवस्थेला जरांगे पाटील घाबरत नाहीत. पण जेव्हा आपली लोक आपल्या विरोधात दंड थोपडतात ना तेव्हा थोडीशी भीती बाळगावी लागते. नेमकं हेच जरांगे पाटलांचं झालं आहे का याच्यावर देखील आपण सडेतोडपणे बोलणार आहोत. मुळात जरांगे पाटलांची जेव्हा आपण पत्रकार परिषद बघतो तेव्हा जरांगे पाटील हे अगोदरच्या एवढे आक्रमक झालेले पाहायला मिळत नाहीत. हे मीच काय, लक्ष्मण हाकेने सुद्धा हेरलं आणि लक्ष्मण हाके असं म्हणतात की वाघाचं मांजर झालं. मला वाटतं ह्या सरकारनं जरांगे पाटलाचं मांजर केलं आहे का हा सुद्धा महत्त्वाचा चर्चेचा प्रश्न आहे. या सगळ्यावरती आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. मुळात जरांगे पाटलांची भूमिका ही निस्वार्थ भूमिका आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही, कारण जरांगे पाटलांचं कार्य हे त्यांना निस्वार्थ बनवतं आणि कधीच खोक्यांमध्ये आणि पैशांमध्ये न विकला जाणारा नेता म्हणून जरांगे पाटलाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला आहे. परंतु आज पुन्हा एकदा जरांगे पाटील अस्वस्थ वाटत आहेत का? तर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी येत्या 9 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमधून मराठा आरक्षणाची हाक दिलेली आहे, आंदोलनाची हाक दिलेली आहे. मग जर ध्येय एक असेल तर आंदोलन 2 कशासाठी? सगळ्यांनाच वाटतं मराठा समाजाचं चांगलं व्हावं, तर आपला नेता जरांगे पाटील आपण का बनवू शकत नाही? जर तुम्ही अशी टीका करत असाल की जरांगे पाटलाला काही समजत नाही, तर तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे, तुम्ही जरांगे पाटलांसोबत बसणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही मराठा समाजामध्ये जर 2 गट पाडू पाहत असाल तर ते दोघांसाठीही चांगल्या गोष्टी नाहीत. समाजाचं त्यामध्ये खऱ्या अर्थानं अधपतन होणार आहे. कोणता झेंडा घेऊ हाती अशा प्रकारची समाजाची अवस्था होणार आहे. आणि म्हणूनच मी शीर्षक दिलं होतं की डाव कुणाचा आणि घाव कुणाचा. नेमकं मराठा समाजानं कुणी डाव टाकलेला आहे, आता प्रतिडाव काय खेळला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या काळजावरती घाव थांबवायचे असतील तर हे आता छुपे होणारे डाव आपण ओळखणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी पत्र देऊन
मराठा कुणबी नोंदीची जी प्रमाणपत्र वाटलेली आहेत त्याची व्हॅलिडिटी होऊ दिली नाही, अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा जरांगे पाटलांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना सुद्धा अंगावर घेतलेलं आहे. ते असं म्हणतात की एकनाथ शिंदे आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो. म्हणजे एकीकडं जरांगे पाटील एकनाथ शिंदे गटाला देखील अंगावर घेतात, दुसरीकडं चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील टीका करतात. याचा अर्थ जरांगे पाटलांची लढाई अजूनही निस्वार्थ आहे. ते सरकार समोर कोण आहे बघत नाहीत. जे मराठा समाजाला न्याय देण्यामध्ये कमी पडतात ते सगळे आरोपी असतात, हे जरांगे पाटलाचं मत आहे. आणि नेमकं तेच आहे. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, ही जरांगे पाटलाची आर्त हाक आहे. आम्ही ओरिजिनल पुरावे देतोय, मग कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याची व्हॅलिडिटी करा, अशा प्रकारची सार्थ मागणी जरांगे पाटलांनी समाजासमोर मांडलेली आहे आणि व्यवस्थेसमोर मांडलेली आहे. मग राहिला मुद्दा कुठं, की आज जे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते कोण नेते आहेत ते जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये आंदोलनाची आखणी खरंच करत आहेत का, जसा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे की माझ्या विरोधामध्ये आंदोलनाला बसवलं जात आहे. तर त्या देखील समन्वयकांना मला विनंती करायची आहे की चर्चा करा, चर्चेतनं मार्ग निघतात. मराठा समाजाची 2 आंदोलनं होण्यापेक्षा मराठा समाजाची ताकद ही एकतेमध्ये आहे. आजपर्यंत मला आवर्जून सांगायचं आहे की आता आजपासून मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे. मराठवाड्याचं तर जरांगे पाटलांवर प्रेम आहेच, पण पश्चिम महाराष्ट्र हा संपूर्ण महाराष्ट्र जरांगे पाटलांवर मनापासून प्रेम करतो. त्यांनी एक हाक दिली की लाखो मराठे आजही यायला तयार आहेत. अशा प्रकारचं वातावरण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या इशारा बैठकी घेतल्या जातात त्या इशारा बैठकीमध्ये जरांगे पाटलांची ताकद सरकारला दिसेलच. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा असं सांगितलं की ह्या कुणबी ज्या नोंदी आहेत ज्याची व्हॅलिडिटी राहिलेली आहे त्या व्हॅलिडिटी करायची जी हक्क आहेत ते हक्क आमच्या राज्य सरकारकडे नाहीत, तर ते हक्क सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत ही जी समिती येते आहे जात पडताळणी समिती त्यांच्या हातामध्ये आहेत. यामध्ये कुणी हस्तक्षेप करत नाही अशी सरकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे. पण राहिला मुद्दा असा की नेमकं खो कोण घालते, डाव कोण टाकते. आज लक्ष्मण हके बेधडकपणे बोलतोय, आज गुणरत्न सदावर्ते पत्रकार परिषद घेतोय. मला असं वाटतं की ह्यांना खतपाणी कोण घालतंय. मराठा समाज त्याच्या हक्काचं जर मागत असेल तर आडखाटी घेण्याचं कुठं संबंध आहे. आणि नेमकं याच गोष्टीवरती आता चर्चा व्हायला हवी. माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपण देखील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर असाल तर फॉलो करा. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद. जय शिवराय.